मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 17 ऑगस्ट एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोमोमध्ये त्यांनी असं दाखवलंय की आता धोंडीराज अण्णा दांगट यांना विचारण्यात येणार आहे की तुमच्यावर हल्ला कोणी केला, आणि पोलीस आता महेशच्या घरी पण जाणार आहे. पण माझा असा अंदाज आहे मंडळी की अण्णा महेशबद्दल काहीच सांगणार नाही असं वाटतंय. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण येणारे भाग हे इंटरेस्टिंग असतील. तर बघा आज काय झालं मालिकेमध्ये हे सुरुवातीपासून सांगते. तुम्हाला मी प्रोमो दिला म्हणजे जरा उत्सुकता वाढते ना आजचा भाग बघण्यासाठी, म्हणून चला तर मग बघूया आजच्या भागात काय झालं. काल आपण पाहिलं की महेश आणि अण्णामध्ये जरा बाचाबाची झाली आणि महेशकडनं अण्णाला चाकू लागतो. खरं तर चुकून म्हणता येणार नाही, मला तर असं वाटलं की महेशने मुद्दामच चाकू मारला. अवनी आज महेशला खूप मारते बरं का, आणि म्हणते तू हे का केलंस महेश, अण्णांना चाकू लागला ना. महेश आता सॉलिड घाबरलेला असतो बरं का मंडळी. त्याला काही सुचत नसतं, कारण त्याच्याकडनं हे म्हणजे अनावधानाने झालंय असं त्यांनी दाखवलंय. आपण मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू ऐकतोय बरं का मंडळी, आणि सगळी पात्र काल्पनिक असतात. तर असो, आता महेश मात्र तिथून पळून जातो. अवनी जेव्हा अण्णांना सांभाळायला जाते तेव्हा महेश पळून जातो. अण्णांच्या पोटातनं खूप रक्त वाहत असतं. अवनी त्यांना सावरते आणि म्हणत असते, अण्णा अण्णा तुम्हाला काही होऊ देणार नाही, मी काळजी करू नका अण्णा. अवनीसोबत आणखीन एक माणूस असतोच, तो ड्रायव्हर. आता त्याच्या मदतीने अवनी पटकन अण्णांना गाडीत टाकते आणि हॉस्पिटलला घेऊन जाते. इकडे महेश खूप घाबरलेला असतो. झालेल्या कृत्यामुळे तो प्रचंड घाबरतो. आता तो काही सराईत गुन्हेगार नाहीये, त्याच्याकडनं हे चुकून झालंय. अवनी आता अण्णांना दवाखान्यात नेतीये असं आपण बघतोय. अवनी अण्णांना दिलासा देत असते, अण्णा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, अण्णा अण्णा टेन्शन घेऊ नका, आलो आपण हॉस्पिटलला पोहोचतच आहोत असं अवनी सारखं रस्ताभर अण्णांना सांगत असते आणि त्यांना जागा ठेवायचा प्रयत्न करत असते. आता बघा इकडे हे अवनीचे बाबा खूप हायपर झालेले असतात. महेश अजून घरी आलेला नसतो ना, म्हणून अवनीची वहिनी म्हणत असते, बाबा अजून महेशचा फोन आलेला नाहीये. अवनीचे बाबा म्हणतात, अगं तू करायचास ना स्वाती त्याला फोन. स्वाती म्हणते, बाबा तो फोन उचलत नाहीये. आता ते बाबा म्हणतात अवनीचे, लाव परत फोन लाव. तेवढ्यात आता महेश दारात हजर आहे बरं का. आता सगळेजण महेशला बघतात. महेश घाबरलेला असतो, त्याच्या हाताला रक्त लागलेलं असतं. अवनीच्या बाबांना काही कळत नाही, ते पण घाबरतात आणि म्हणतात, अरे ए बाबा महेश तू असं थरथर का कापतोय, काय झालं. महेश आता पटकन त्याच्या आईकडे जातो. अवनीची आई म्हणते, अरे बाबा महेश काय झालं. आता तो त्याच्या वडिलांकडे येतो बरं का आधी आणि म्हणतो, बाबा 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 ते कॉलेजमध्ये ते. आता अवनीचे बाबा म्हणतात, अरे काय बडबडतोयस, काय बोलतोयस, नीट बोल ना. महेश आता झालेला सगळा प्रकार सांगतो. बाबा मी कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तिथे, आता सगळं काही म्युझिकल ऐकवलंय बरं का आपल्याला. आता ते सगळं कळतं अवनीच्या बाबांना की महेशकडनं त्या अण्णाला चाकू लागलाय वगैरे वगैरे. आता ते सगळं ऐकल्यानंतर अवनीच्या बाबांना प्रचंड घाम फुटलाय. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, महेशने अण्णावर हल्ला केला म्हटल्यावर अण्णाचं काही बरं वाईट झालं तर त्यामध्ये महेश अडकणारच. महेशने झालेला प्रकार आता सांगितलाय बरं का सगळं त्याच्या बाबांना. आता ते खूप घाबरतात आणि आधी तर त्याला मारतात आणि म्हणतात, काय रे मूर्खा, अरे तू हे काय करून बसलायस सगळं. अवनीचे बाबा महेशची कॉलर धरतात आणि त्याला म्हणतात, मूर्ख आहेस का रे तू, अरे गाढवा, एवढ्या वर्षापासून मी नाव कमवतोय, इज्जत कमवतोय आणि तू काय करून बसलास महेश, असं म्हणून ते ओरडत असतात. तर ती अवनीची आई म्हणत असते, अहो त्याला काही बोलू नका, असं काहीतरी मागून ती म्हणत असते बरं का. आता आज ना मंडळी त्यांनी सगळ्या एपिसोडमध्ये नुसता थरारच रंगवलाय. महेशला पण आता टेन्शन आलंय बरं का सॉलिड. आता काय करावं त्याला पण काही उमजेना. आणि इकडे अवनीचा थरार त्यांनी दाखवलाय. अवनी आता अण्णांना दवाखान्यात आणते. अण्णा असे घायल झालेले असतात, त्यांना काही सुचत नसतं, म्हणजे त्यांना उभं पण राहता येत नसतं. अवनी हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या सांगते की आम्हाला ॲडमिट करायचं आहे, यांना चाकू लागलाय. आणि हॉस्पिटलमधले सगळे लोक अण्णांकडे नुसते बघत असतात. पटकन अण्णांना स्ट्रेचर आणला जातो आणि त्या स्ट्रेचरवर टाकलं जातं. हे सगळं तुम्ही म्युझिकल बघणार आहात बरं का. अवनीच्या पण हाताला खूप रक्त लागलेलं असतं अण्णांचं बरं का. अवनी खूप घाबरते. आता अण्णांचं काही झालं बरं वाईट तर काय होणार, बापरे, राजाला ती काय उत्तर देणार. आणि अण्णांची काळजी तिला वाटतच असते. अण्णांना त्या स्ट्रेचरवरनं ऑपरेशन थिएटरकडे नेतायत असं त्यांनी खूप वेळ दाखवलंय, रंगवलंय. अवनी आता खूप घाबरते आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये अशी रडत असते. अवनीला टेन्शन आलेलं आहे असं त्यांनी खूप वेळ दर्शवलंय बरं का मंडळी. आता बघा पुढे काय होतं. इकडे राजाचा सीन दाखवलाय आणि त्या पायलचा आणि त्या पाण्याचा सीन दाखवलाय. आता अण्णांचा इलाज होईपर्यंत अवनी बाहेरच उभी आहे आणि रडते. तिला खूप वाईट वाटतंय, अण्णांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. तर बघा आता इकडे ही पायल आणि पान्हा या दोघांचा सीन दाखवलाय. तो पान्हा एकटा असतो म्हणून ती पायल येते घरी.
मला ना मंडळी ही कन्सेप्टच पटत नाही. म्हणजे या बाबतीत प्रत्येकाचे आपापले विचार असू शकतात. ती पोरगी काय मागे लागली आहे त्या पोराच्या, तो तिला हिडीस-पिडीस करतोय, ती आपली त्याच्या मागमाग करत असते. ती म्हणत असते, "माझ्या मागे खूप पोरं लागतात बरं का, पण मी तुझ्या मागे लागते. लक्षात ठेव पानू." गाणे काय म्हणते ती, काय, 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 काय. खरंच थिल्लर वाटतं ना प्रेक्षकांनो हे सीन. मला ते पटत नाही बरं का. म्हणजे आता हे प्रत्येकाच्या वयोमानानुसार ज्याचं त्याचं ओपिनियन आहे बरं का. तो पाण्या तिला म्हणत असतो, "चल जाय, जाय. पायल निघ इथून. जाय. तुला किती पोरं पटवायचे ना पटव." ती पायल म्हणते, "तुला दाखवतेच आता. माझ्या मागे 100 पोरं आहे. पटवूनच दाखवते मी." आणि या दोघांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यात तिथे राजा येतो बरं का. आणि ती राजाला बघते आणि सॅड सॉन्ग म्हणत-म्हणत तिथून निघून जाते. विचित्र आवाज काढते बरं का रडायचा. आणि आता त्या राजाला ते वियर्ड वाटतं. तो म्हणतो, "काय रे पाण्या कशाला आली होती इथे?" तो पाण्या म्हणतो, "जाऊ दे ना बाबा, गेली ती आता, जाऊ दे ना." पाण्या अक्षरशः तिला हाकलत असतो बरं का, चल चल निघ इथून, निघ. तुला किती पोरं पटवायचे ते पटव." आणि ती रडत रडत जाते आणि मग राजा येतो. पाण्या आता राजाला म्हणतो, "जाऊ दे, पण ते वहिनी अजून आल्या नाही, काय झालं? वहिनीला मिळालं का सर्टिफिकेट?" असं पाण्या विचारपूस करत असतो राजाकडे. राजा म्हणतो, "अरे पण ती का बरं रडत रडत गेली?" पाण्या म्हणतो, "जाऊ दे ना बाबा, गेली तर तू आधी वहिनीचं सांग." मग राजा म्हणतो, "अरे हां, मी अवनी मॅडमला फोनच करत होतो, पण त्या फोन उचले ना बघ, आता पुन्हा लावून बघतो." असं म्हणून तो पाण्याला सांगतो आणि फोन पुन्हा लावतो अवनीला. आणि आता त्याचा फोन लागतो बरं का अवनीला. अवनीला तो विचारतो, "हॅलो अवनी, अहो कुठे आहात तुम्ही? मी केव्हाचा तुम्हाला फोन करतोय." "हां, अण्णा आहेत का तिथे?" अण्णांच्या मोबाईलवर फोन लावलाय बरं का अवनीने. आता अवनी म्हणते, "अरे राजा." आता राजा म्हणतो, "अण्णांचा फोन तुमच्याकडे आहे होय?" सॉरी प्रेक्षकांनो, सुरुवातीला मला जरा कळलं नाही. मग राजा म्हणतो, "अण्णांचा फोन तुमच्याकडे आहे का मॅडम? काय झालं?" अवनी आता रडायला लागते बरं का. राजाला येतं टेन्शन. राजा म्हणतो, "अरे अवनी मॅडम, तुम्ही रडताय? काय झालं? काही टेन्शन आहे का?" मग अवनी झालेला प्रकार राजाला सांगते. अवनी हे सगळं रडत-रडतच सांगते राजाला, "मी मी मी कॉलेजला गेले होते ना, तिथे अण्णा." आता इथे पण त्यांनी म्युझिकच ऐकवलंय बरं का मंडळी. आणि झालेला प्रकार राजाला कळलाय. राजा आता खूप हायपर होतो बरं का आणि म्हणतो, "बापरे! बरं, बरं, तुम्ही तुम्ही काळजी करू नका. आम्ही तिकडे येतो. आम्हाला लोकेशन पाठवा. पाण्या आणि मी पोहोचतो तिकडे. तुम्ही रडू नका अवनी मॅडम. तुम्ही शांत व्हा." राजा हायपर झालेला असतो आणि आता हे सगळे सगळे पोरं पण हायपर होतात बरं का मंडळी. पाण्याला सांगतो तो, "अरे पाण्या, चल लवकर, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय." अरे त्या महेश देशमानेने अण्णाला भोसकलं रे. राजाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आता अण्णांच्या बाबतीत काही बरं वाईट झालं तर. आता राजा आणि पाण्या निघाले दवाखान्यात जायला. आता यांच्या दवाखान्यात जाताना एवढा टाईमपास दाखवला बघा मंडळी, विचारूच नका. म्हणजे आता तर जसं असं मस्त एपिसोड दाखवलं ना की मजा येते बरं का. एकदम स्लो दाखवलं ना त्यांनी की आपल्याला समजायलाही जरा टेन्शनच येतं. तर असो, आता राजा आणि पाण्याची धांदल उडाली आहे दवाखान्यात जाण्यासाठी. आणि अवनीने नेमकं यांना लोकेशनच पाठवलेलं नाहीये, त्यामुळे आणखीनच यांची गडबड होते. बघा तर आता पुढे काय होतं. हा महेश म्हणतो, "बाबा माझं चुकलं, मला असं करायचं नव्हतं हो बाबा, मी काय करू मला समजत नाहीये." आता अवनीचे बाबा डोकं लावतात बरं का जरा. ते आधी महेशला म्हणतात, "तू महेश शांत बस बरं एका ठिकाणी. मला एक सांग, तू तिथून निघताना कोणी माणसं वगैरे होती का तिथे?" महेश म्हणतो, "हो बाबा, आजूबाजूला खूप लोकं होती." ते बाबा विचारतात, "पोलिसांनी पाहिलं का तुला?" महेश म्हणतो, "नाही बाबा, पोलीस नव्हते. मी काळजी आता कसं." आता ते बाबा म्हणतात, "ए बाबा, तू आता शांत बस महेश. तू ज्या पद्धतीने आला ना धडपडत, मी सगळं पाहिलंय." आता या दोघांचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात अवनीच्या कॉलेजमधनं देशमाने साहेबांना फोन येतो. ते म्हणतात, "हां बोला." तिकडनं तो माणूस सांगतो की, "अहो साहेब, तुमच्या महेश साहेबांनी खूप राडा केला हो आमच्या कॉलेजमध्ये." ते अवनीचे बाबा म्हणतात, "हां, मला ते सगळं कळलंय. आता तुमचं तिकडचं स्टेटस काय ते सांगा आधी मला." ते म्हणतात, "अहो अवनी ताई गेल्या आहेत त्यांच्या सासऱ्यांना दवाखान्यात घेऊन, पण आता पोलीस येतील हो इकडे." अवनीचे बाबा त्यांना उत्तर देतात, "हे बघा, एक काम करा, आमच्या डोनेशनमधनं तुमच्या कॉलेजमध्ये जे CCTV लावलेत ना त्यातले फुटेज डिलीट करा. बाकी पुढे काय करायचं ते मी बघतो." असं म्हणून त्यांनी फोन ठेवलाय. आता ते स्वाती आहे ना, ती अवनीची भाऊजाई, ती घाबरवते बरं का यांना. ती म्हणते, "बाबा अहो ते CCTV फुटेज डिलीट करून काय होणार आहे? अवनीने तर सगळं बघितलंय ना. आता काय करणार आहोत आपण?" महेश पण घाबरतो बरं का आता. स्वाती म्हणते, "महेश विरुद्ध अवनीने साक्ष दिली तर काय होईल?" महेश म्हणतो, "ए स्वाती, तू तू काय बोलतेस? तुझा नवरा जेलमध्ये जावं असं वाटतंय का तुला?" स्वाती म्हणते, "अरे नाही रे बाबा, पण सत्य परिस्थिती सगळं हेच सांगतंय ना." आता त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, "तुम्ही दोघंही गप्पा बसा. महेश तू गप्पा बसा. तू एकदम माती खाऊन आलायस आणि थांब जरा, आता बघू दे मला काय करायचंय ते. थांब, शांत बसा, आता कोणी काही बोलू नका." असं म्हणून आता त्यांनी पुन्हा कॉलेजमध्ये फोन लावला. "हां, हॅलो." आता ते तिकडनं म्हणतात, "अहो साहेब, मी फुटेजच डिलीट करत होतो." देशमाने म्हणतात, "हां, ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा अवनीने तिच्या सासऱ्याला कोणत्या दवाखान्यात नेलंय?" त्यावर ते तिकडनं कॉलेजवाले म्हणतात, "इथे बाजूलाच हॉस्पिटल आहे, तिथे नेलं असावं." आता अवनीचे बाबा म्हणतात, "बरं बरं ठीक आहे, बघतो मी." आता लगेच अवनीच्या बाबांनी त्या दवाखान्यात पण फोन केला बरं का आणि म्हणतात, "हॅलो." आता ती बाई म्हणते तिकडनं, "हां बोला."
आता त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, "मगाशीच तुमच्याकडे एखादी केस आली आहे का हो, चाकू वगैरे लागायची?" ती बाई म्हणते, "हो, आली आहे ना." आता ती बाई असं सांगितलं अवनीचे बाबा म्हणतात, "अहो, त्यांचं स्टेटस काय ते सांगा." ती बाई त्यांना घाबरवते आणि म्हणते, "आयसीयूमध्ये नेलंय त्या पेशंटला, सीरियस आहेत ते. तुम्ही कोण बोलताय?" असं म्हणल्यावर अवनीचे बाबा लगेच फोन कट करतात बरं का. महेश विचारतो, "बाबा काय झालं?" त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, "अरे मूर्खा, तो माणूस आयसीयूमध्ये आहे, तो मरेल कुठल्याही क्षणी आता." असं म्हणतात ते आणि त्यांना टेन्शन येतं. अवनीची आई आता तोंडाला हात लावते. महेश आता खूप घाबरतो. आता ते अवनीचे बाबा म्हणतात, "महेश तो जर गेला ना, तर तू जाय आयुष्यभर खडी फोडायला. आता काय करणार आहोत आपण?" इकडे फुल टेन्शनमध्ये सगळे. इकडे राजा टेन्शनमध्ये. राजा निघतो आणि आता गाडी काढतो पाण्या. यशोदा पण येतो बरं का तेवढ्यात. हा यशोदा काही ऐकलं की आपलं खाली बसून जातो. काय प्रॉब्लेम आहे कोणाच ठाऊक याचा. आता हा पाण्या गाडी काढता म्हणतो असता, "महेश देशपांडेला सोडणार नाही मी." आता ते यशाला काही कळत नाही. तो म्हणतो, "अरे बाबा काय झालं?" राजाकडे येतो तो आणि म्हणतो, "राजा अरे काय चाललंय हे सगळं?" राजा म्हणतो, "अरे दादा सगळं सांगतो मी तुला, सगळं सांगतो. ए पाण्या गाडी काढ लवकर, लवकर ये." आता यशोदा म्हणतो, "अरे काय झालं सांग ना पटकन राजा." राजा म्हणतो, "अण्णा मॅडम बरोबर त्यांच्या कॉलेजमध्ये गेले ना आणि तिथं महेश देशपांडे आला आणि त्यांनी अण्णाला बोसकलं रे." यशोदा म्हणतो, "काय? अरे हे कसं काय झालं?" आता तो बसला बरं का. खाली बसला बघा तो मंडळी. राजा म्हणतो, "अरे यशोदा चल, चल, चल लवकर." याचं बिचाराचं यशाचं पोट दुखतं काय काय की काही अवघड ऐकलं की. आता इथे गोंधळ बघा. त्याची गाडी काही चालू होईना बरं का पाण्याची. तो यशा म्हणतो, "अरे चाल, चाल, चाल लवकर पाण्या." इतकी गडबड दाखवली यांची. तो यशा म्हणतो, "अरे चाल ना पाण्या." राजाला तो म्हणत असतो, "पाण्या अरे लोकेशन सांग ना बाबा राजा, मी कुठे नेऊ गाडी?" राजा म्हणतो, "अरे चाल रे, येतच असेल लोकेशन." तेवढ्यात धन्या येतो बरं का आणि म्हणते, "ए तुम्ही तिघं कुठे चालले? चला, चला खाली उतरा. वहिनींना आवडत नाही ना टेबल सीट जाणं. उतरा, उतरा." पाण्या म्हणत असतो, "ए तू बाजू सरक, बाजू सरक." धन्या म्हणतो, "अरे बापरे! तुम्ही पिक्चरला चालले वाटतं मला सोडून." काय चाललंय पहा ना मंडळी यांचं. धन्या म्हणतो असतो, "खरं खरं सांगा कुठे चालले?" शेवटी राजा म्हणतो, "अण्णांची तब्येत बरी नाही, तू बाजूला वळ रे धन्या." धन्या म्हणतो, "काय झालं? अण्णांना काय झालं?" पाण्या म्हणतो, "अण्णा हॉस्पिटलमध्ये." लगेच धन्या टेन्शन घेतो आणि म्हणतो, "अरे बापरे! कसं काय हॉस्पिटलमध्ये कसं काय गेले अण्णा? काय झालं?" एवढा गोंधळ दाखवायला लागली. हा पण त्या गाडीवर बसायला लागतो बरं का. पण एवढा बारीक आहे ना हा मंडळी, याला बसता पण येईना. तो खाली पडत असतो सीटवर बसताना. शेवटी कुठे जायचंय हेच त्यांचं कन्फ्युजन क्लिअर होईना. शेवटी हा यशोदा म्हणतो, "अरे बाबा तू अवनीला फोन लाव राजा." इकडे अवनी टेन्शनमध्ये असते बरं का. अवनी सारखी फोनकडे बघत असते. तिला लोकेशन पाठवायचं असतं राजाला, पण नेमकं डॉक्टर आवाज येतात तिला. इकडे पाण्या म्हणत असतो, "अरे राजा कुठे जायचं ते मला कळेना रे बाबा. अरे तू लोकेशन आधी घे ना त्या वहिनीकडनं." आता हे सगळे डोक्याला हात मारतात आणि नेमकं यशोदा आणि राजा दोघे पण अवनीला सोबतच फोन करत असतात. त्यामुळे फोन एंगेज लागत असतो. फार मजा दाखवली बरं का शेवटी मंडळी. आता त्या अवनीला राजाचा फोन येतो आणि तेवढ्यात डॉक्टर येतात बरं का बाहेर. अवनी डॉक्टरांना विचारते, "अण्णांची तब्येत कशी आहे?" डॉक्टर म्हणतात, "बरी आहे आता तब्येत आणि ते आउट ऑफ डेंजर आहेत, काळजी करू नका." अवनी विचारते, "मी बघू शकते का अण्णांना?" ते डॉक्टर म्हणतात, "त्यांना सध्या झोपेचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना जाग नाही येणार, थोड्या वेळाने भेटा." मग आता ते अवनी विचारते, "कधी डिस्चार्ज मिळेल मग अण्णांना आमच्या?" ते म्हणतात, "मिळेल, लगेच उद्याच मिळेल." अवनी थँक्यू म्हणते आणि तेवढ्यात मग राजाचा फोन वाजतो. इकडे हा धन्या म्हणतो, "तुम्ही दोघं सोबत फोन करू नका ना." "अरे एका वेळेला एकच जण फोन करा, एंगेज लागणार नाही तर काय." शेवटी राजा फोन लावतो बरं का आणि म्हणतो, हॅलो हॅलो अवनी मॅडम मी बोलतोय. अहो तुम्ही लोकेशन पाठवलंच नाही आम्हाला, तुम्ही कुठे आहात?" राजाला आता अवनी म्हणते, "अरे राजा तुम्ही यायची गरज नाही हा." आता राजा म्हणतो, "यायची गरज नाही म्हणजे अण्णा गेले का काय?" पुन्हा तो यशोदा खाली बसतो बरं का मंडळी. सॉरी आता सिच्युएशन टेन्शनची आहे, पण आता हसू येतं बरं का कधी कधी अशा वेळेला. आता तो यशोदा खाली बसतो. राजा म्हणतो, "अरे अरे देवा असं काय झालं?" मग लगेच अवनी म्हणते, "अरे नाही रे राजा असं काही नाही, तुम्ही असं काही विचार करू नका, अण्णा आउट ऑफ डेंजर आहे." मग लगेच राजा म्हणतो, "अरे यशोदा अण्णा आउट ऑफ डेंजर आहे, आउट ऑफ डेंजर आहे." मग उठून बसतो तो यशोदा बरं का. सॉरी प्रेक्षकांनो, मला त्याच्या खाली बसायचं खूप हसू येतंय. आता अवनी म्हणते, "राजा अरे तू." अवनी म्हणत असते, "ठीक आहे अण्णा तुम्ही इथे येऊ नका." मग अवनी म्हणते, "ए राजा थांब जरा, तू तू हायपर होऊ नकोस, तू यशोदाला फोन दे बरं." राजा म्हणत असतो, "यशोदाला कशाला, माझ्याशी बोला ना." शेवटी यशोदा म्हणतो, "आणि इकडे फोन मला बोलू दे त्यांच्याशी." मग यशा हातात फोन घेतो बरं का. पाण्या म्हणतो असतो, "अरे तू भांडत राहतो ना वहिनीशी म्हणून ती वहिनी बोला ना तुझ्याशी, आणि इकडे यशोदाला दे फोन." मग यशा शेवटी स्पीकरवर फोन टाकतो आणि मग बोलतात हे. अवनी तिकडनं त्यांना दिलासा देते, "टेन्शन घेऊ नका यशोदा, डिस्चार्ज होईलच अण्णाला, अण्णा आता आउट ऑफ डेंजर आहेत." आणि हे बघा राजाला ना कळत नाहीये मी काय बोलते ते, म्हणून मी तुम्हाला फोन द्यायला सांगितला यशोदा. हे बघा यशोदा जे काही झालंय ना ते बाबांपर्यंत पण पोहोचलं असेल, मला भीती वाटते.
आता महेश दादा इथे पोहोचला तर अण्णांच्या बाबतीत मला काही रिस्क घ्यायची नाहीये, पण अण्णांना मी इथे ठेवणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी मी लगेच येते, अण्णांना घेऊन शिफ्ट करते, दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाते. हे बघा तुम्ही समजून घ्या, यशोदा तुम्ही समजून घ्या, इथे येऊ नका, तुम्ही काळजी करू नका, मी इथे आहे. अरे यार प्रेक्षकांनो, ही एकटी कशी शिफ्ट करणार बरं? राजा म्हणत असतो, दुसऱ्या हॉस्पिटलचं लोकेशन पाठवा ना. अवनी म्हणते, हे बघ राजा, मी तिकडे गेले ना की पाठवते लोकेशन. यशोदा म्हणतो, काळजी घ्या हं तुम्ही. धन्या म्हणतो, वहिनी अण्णा बरे आहेत ना? अवनी म्हणते, धनू तू शांत हो, काही झालेलं नाही अण्णांना, आणि हे बघ अण्णा व्यवस्थित आहे, काळजी करू नकोस. आता हे सगळे भाऊ एकमेकांना असे मिठी मारतात, अण्णा ठीक आहेत म्हणून, आणि आजचा एपिसोड इथे समाप्त होतो. आता पुढच्या भागात आपण बघतोय, पोलीस येतात आणि अण्णांना विचारतात की तुमच्यावर महेश देशमानेने हल्ला केला ना? अण्णा नुसता बघत राहतो पोलिसांकडे, आणि मग पोलीस या देशमानेकडे जातात आणि त्यांना पोलीस विचारतात अण्णांना, तुम्ही ओळखू शकाल का तुमच्यावर ज्याने हल्ला केला त्याला? आणि मग लगेच पोलीस देशमानेकडे आले असं दाखवलंय. महेश देशमाने घरी आहेत. अवनीचे बाबा सांगतात, हो हो महेश माझाच मुलगा आहे. मग ते पोलीस म्हणतात, आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. आता ते अगदी शांततेत उत्तर देतात बरं का पोलिसांना. आता बघूयात, उद्या इंटरेस्ट येणार आहे जरा मालिका ऐकायला. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? अगदी डिटेलमध्ये दिलाय बरं का मंडळी, शब्दाने शब्द दिलाय. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा भाग आवडल्यास, आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा.